वेलकम बॅक गाईज. तर आता आम्ही सोबत सर्व पोर्टिको हे पालोलेम बीचच्या इथे 5 स्टार प्रॉपर्टी आहे तिथे पोचलो आहोत. तिथे त्यांनी आमचं वेलकम कोकम ड्रिंक आणि कुकीजनी केली. नंतर आम्ही चेक इन कंप्लीट केलं आणि रूमवरती गेलो. सो हा आहे आमचा रूम. थोडंसं ब्राईटनेस कमी आहे इथे. आणि रूममध्ये एंट्री केल्या लेफ्ट साईडला एक वॉर्डरोब दिलेला आहे. वॉर्डरोबलाच अटॅच त्यांनी बॅगेज ठेवण्यासाठी स्पेस दिलेली आहे. आणि राईट साईडला वॉशरूमचा डोअर आहे. वॉशरूम एकदम नीट, क्लीन आणि स्पेशियस होतं. त्याच्यानंतर तिकडे पुढे गेलं की एक रेफ्रिजरेटर आहे, छोटं बार काउंटर आहे, टी अँड कॉफी काउंटर पण तिथेच आहे. आणि त्याच्यावरतीच त्यांनी स्नॅक्स पण ठेवलेले आहेत, कॉम्प्लिमेंटरी होते ते. त्याच्यानंतर हा असा रूमचा व्ह्यू आहे. किंग साईज बेड दिलेला होता, खूप कम्फर्टेबल मॅट्रेस होती. आणि इकडे सोफा, टेबल आणि साईडला एक वर्किंग टेबल पण दिलेला होता त्यांनी. आणि ही आहे अटॅच्ड बाल्कनी. बाल्कनीमध्ये सिटिंग अरेंजमेंट पण केलेली होती, प्लस क्लोथ ड्राईंग स्टँड दिलेलं. आणि बाल्कनीमधून डिरेक्टली स्विमिंग पूलचा व्ह्यू होता. यांचे मेजरली सगळे रूम्स आहेत ना स्विमिंग पूल व्ह्यूचेच आहेत. एकदम क्लीन, नीट अँड टायडी रूम्स होते यांचे. याच्यानंतर आम्ही इथे डायनिंग एरियामध्ये आलो डिनर करण्यासाठी. ॲक्च्युली चेक इन केल्यावर आम्ही झोपून गेलो, इतके दमलेलो. आमचं डिनर पॅकेजमध्येच इन्क्लूड होता. सो त्यांनी आम्हाला हे मेन्यू कार्ड दिलं आणि याच्यातून आपल्याला पाहिजे ते आयटम्स आपण ऑर्डर करू शकत होतो. मेन्यू खूप मस्त होता. त्यांनी सगळं फ्रॉम स्टार्टर, मेन कोर्स टिल डेझर्ट सगळं इन्क्लूड केलेलं आणि आपल्याला पाहिजे ते करू शकत होतो. ऑर्डर दिल्यानंतर हा आहे असा बघा ॲम्बियन्स डायनिंग रूमचा. खूप मस्त, व्हेरी वेल मेंटेन, नीट, क्लीन, टायडी आणि विथ गुड फ्रॅग्रन्स हा डायनिंग एरिया होता. त्यांचा स्टाफ पण खूप चांगला होता. त्यांना आपले रिक्वायरमेंट लगेच समजून ते सगळ्या गोष्टी तशा करत होते. मग इथे आमचं हॉट अँड सॉर सूप आलं स्टार्टरमध्ये. फर्स्ट स्टार्टर आम्ही सूप ठेवलेलं. सूप पण खूप डेलिशियस होतं. ओव्हरऑल यांचं खाणं खूप चांगलं होतं. राईट फ्रॉम ब्रेकफास्ट टिल डिनर जे आम्ही इथे जेवण केलं ते सगळं छान होतं. नंतर हे अमृतसरी मच्छी काहीतरी स्टार्टर होता, आता नाव नाही आठवत मला एक्झॅक्टली. ते त्यांनी फ्राईज आणि मिओ आणि टोमॅटो सॉसबरोबर सर्व केलं होतं. ते पण खूप यमी होतं. बोनलेस मच्छीचे पीसेस होते ते. नंतर त्यांनी इथे सलाड सर्व केलं मेन कोर्ससाठी. आणि मग 2 टाईप्सच्या करीज ऑर्डर केलेल्या आम्ही. एक बेंगॉली फिश करी आणि एक मखनी चिकन होतं, चिकन करी. तर चिकन करी छान होती, बट फिश करी मला एवढी आवडली नाही. आणि रोटी वीटची. हा आहे आमच्या हॉटेलचा आजूबाजूचा एरिया. वी हॅव अ स्पा ओव्हर हिअर. तिकडे राईट साईडला एंट्रन्स आहे, तुम्ही बाहेर जाताना दाखवेन. इट्स अ ब्युटिफुल प्रॉपर्टी. इकडे पण रूम्स आहेत थोडे. सगळ्या ॲक्टिव्हिटी एरिया. एक सिटिंग ठेवली आहे पूल साईड. आणि हा पूल आहे. कॅन सी इट. हा पूल आणि इकडेही सगळे रूम्स आहेत अजून. सो आमचा इथला हा मिडल रूम आहे. दिस वन इज आवर रूम. हे इकडे पण रूम्सच आहेत. सिन्स इट्स ऑफ सीझन एवढा काही क्राऊड नाही आहे. मी सध्या तरी 2 दिवसासाठी इथे रूम बुक केलेला आहे. मग नेक्स्ट बघू कुठे राहायचं.
ही आहे ना, ही आमची विंडो आहे, बाल्कनी बेसिकली. दिस इज द वे टू आर रूम अपस्टेअर्स. आणि खाली पण रूम्स आहेत, पण आमचं वरती आहे. सो आता आम्ही थोडं फ्रेशन अप होतो आणि मग बीचला जाऊया आपण. इकडे आम्ही डिनर करून झाल्यावरती बीचकडे आलेलो. बीच फक्त हार्डली 300 to 400 मीटर्स वॉकिंग डिस्टन्सवरती होता. त्याच्यानंतर तिथे सिन्स 9:30 वाजून गेलेले, तर मेजॉरिटी ऑफ द स्ट्रीट साईड शॉप्स आहेत ना क्लोज झालेले. आणि किती बाहेर खायला पण खूप छान छान हे होते, आणि सगळ्या टाईपचे शॉपिंगसाठी सगळ्या टाईपचे होते. राईट फ्रॉम युअर ज्वेलरी, देन होम डेकोर, देन गोवन आयटम्स, असं सगळ्या टाईपचे शॉप्स होते. आणि हा समोरच डिरेक्ट रस्ता हा बीचला जातो आहे. आम्ही दुपारी 2:30ला पोचलेलो हॉटेलवरती, बट इतके दमलेलो आम्ही की लंच केला, आणि लंचचं शूट पण काही घेतलं नाही बिकॉज खूपच दमायला झालेलं. आणि नंतर विचार केला खाली येऊ बीचकडे परत, बट गरमी पण होती थोडी आणि आम्ही कंटाळलेलो पण, तो आम्ही डिरेक्टली वरती गेलो. म्हणजे एक जवळजवळ 3:30 वाजता आम्ही फ्रेशन अप होऊन झोपलो, ते डायरेक्ट 7:30 पावणे 8ला उठलो आणि उठून डायरेक्ट डिनरला गेलो. आणि आता डिनर करून आम्ही डिरेक्टली बीचकडे चाललो आहे. म्हटलं रात्रीचा एकदा बीच बघूया कसा वाटतो आहे तो. आणि ती जी कार दिसते ना तिथे, ती माझी फेवरेट कार आहे. आणि असा होता हा गोव्याचा पालेलम बीचचा एरिया. आणि हॉटेलचं नाव आहे सोबत सरोवर पोर्टिको. एक 5 स्टार प्रॉपर्टी होती जी बीचपासून खूप जवळ आहे. आणि ह्या एरियामध्ये ही एकच प्रॉपर्टी एवढी छान आहे. बाकी सगळे असे मला रिसॉर्ट तर मोठं कुठलं दिसलं नाही, बट होमस्टेज वगैरे टाईप असे होते तिथे. आणि हा बघा, हा आहे बीच. इतका सुंदर बीच होता. मला आवाज तिथला ऑडिओ मी एक्स्ट्रॅक्ट करून टाकला आहे बिकॉज तिथे खूप आवाज होता, सॉंग्स वगैरे प्ले होत होते, लोकांचा पण आवाज होता, त्यामुळे मी तो आवाज काढून टाकला आहे. आणि आता व्हॉइस ओव्हर करते आहे. बीचला खूप मस्त वाटत होतं, मस्त हवा थंड थंड होती. डॉगीज होते भरपूर, त्यामुळे थोडी भीती पण वाटत होती. शॅक्स वगैरे सगळे क्लोज झाले, म्हणजे आता नाहीच आहेत, सिन्स मन्सून आहे तर सगळं क्लोज्ड होतं. बीचमध्ये पाण्यात जायला पण अलाउड नव्हतं रात्रीच्या वेळेस तिथे. तिकडे एक सिक्युरिटी गार्ड उभा होता, ते सगळ्यांना म्हणजे सांगत होते की आतमध्ये कोणी जाऊ नका, फक्त वॉक वगैरे करायची आहे, तुम्हाला फिरायचं आहे किंवा बीच साईडला बसायचं आहे तर ते तुम्ही करू शकत होता. तिथे थोडेफार स्टॉल्स पण चालू होते खाण्यापिण्याचे. आणि बाकी जे बीच साईड शॅक्स होते ना, म्हणजे बाहेरचा बीचवरचा सेटअप त्यांनी काढून टाकलेला, पण त्यांचा जो परमनंट सेटअप होता बीचला लागून तो होता अवेलेबल. म्हणजे ते चालू होतं सगळं, तिथे लाईव्ह सिंगिंग वगैरे सगळं चालू होतं. बट सिन्स आम्ही खाऊन वगैरे गेलेलो त्यामुळे आम्ही काय तिथे गेलो नाही. गुड मॉर्निंग. सो नेक्स्ट डे सुरू झालेला आहे आता. 7:15 7:30 झाल्यात काहीतरी. वी आर गोईंग फॉर ब्रेकफास्ट. हा आहे सकाळचा नजारा. सी, रात्री एवढं नीट दिसत नव्हतं, बट चेक इट आउट नाव. ही आमची विंडो, आय मीन बाल्कनी, मिडल वन. अँड इट्स कूल. मी स्विमिंग पूल पण एकदा दाखवते तुम्हाला डे लाईटमध्ये. काही डे लाईट सनराईज झालेला नाही, फुल क्लाउडी आहे. असं वाटतं जोरात पाऊस पडणारा आहे. अँड इट हॅज स्टार्टेड. सी, स्विमिंग पूलचा नजारा. बेबी पूल पण आहे. सो हा आहे एंट्रन्स, जो मी रात्री दाखवला नाही. मी दाखवलेला बट समहाव तो व्हिडिओज कॅप्चर नाही झाला. सो चेक इट. हा असा इकडेच आहे ना मेन रोड आहे.
पार्किंग यांची ओपनच आहे. पार्किंग हे आहे त्यांचं रिसेप्शन. हा आहे ब्रेकफास्ट मेन्यू. मी फक्त व्हेजिटेरियन खाणार आहे. कसलं हेवी आहे याचं झाकणच. This is aji. This is something called as kudni. Not sure how. Chana type काहीतरी दिसतंय. Bringi. What is bringi? इडली आहे इथे. हे सांबर. Lots of chutneys. To meat. Sprouts आहे. Coffee. Rice kheer. I've started with banana milkshake. काहीतरी लिक्विड घेऊया म्हटलं आणि मला सकाळी सकाळी लिक्विड प्यायची सवय हवी बिफोर सॉलिड्स. हा आहे माझं ब्रेकफास्ट. इकडे डोसा उत्तप्पमसाठी लावई काउंटर पण आहे, तर तिथून आणि उत्तप्पम मी सांगितलं आणि चहा पण ते फ्रेश बनवून देतात, सो ते पण येईल. सो लेट्स एन्जॉय द ब्रेकफास्ट. मग भेटू. मस्त असा चहा दिला आहे त्याने पितळ्याच्या ग्लासमध्ये. खूप छान वाटतं. पिऊन बघूया. हाऊस द टी. ऑर्डर कार्डमम टी. चहा पण खूप छान होता. चहा पिऊन मग नंतर आम्ही वरती गेलो, रूमवरती फ्रेश झालो आणि मग बाहेर फिरण्यासाठी निघालो. आता याचा पुढचा नेक्स्ट पार्टमध्ये दाखवते, बिकॉज हा व्लॉग थोडा मोठा होईल. थँक्यू फॉर वॉचिंग.